नमस्कार मित्रांनो, मी अमोल लोखंडे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वोटर आय डी करेक्शन कसं करावं. म्हणजे मतदान कार्ड दुरुस्ती, मतदान कार्डवरलं नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर हे आपल्याला सर्व अपडेट आपण करू शकतो, तेही घर बसल्या आपल्या मोबाईलमधून. चला तर मित्रांनो, मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मित्रांनो, प्ले स्टोअरला यायचं आहे. प्ले स्टोअरला सर्च बारमध्ये वोटर हेल्पलाईन हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. बघू शकता मित्रांनो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे ॲप आहे. ॲप डाउनलोड करून ओपन ह्या बटनावर क्लिक करून ॲपला ओपन करा. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तुम्ही जर अगोदर लॉग इन असाल तर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतात. जर तुम्ही नवीन यूजर असाल तर न्यू यूजरवर क्लिक करून तुम्ही अकाउंट जनरेट करू शकता. चला तर मग आता अकाउंट आपण जनरेट करू. इथे न्यू यूजरवर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर टाका आणि सेंड OTPवर क्लिक करा. OTPवर क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला दिसेल. मोबाईल नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, पासवर्ड आणि जो आता OTP आलेला आहे तो. हे व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक माहिती फिल करा. सबमिट बटनावर क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला यूजर क्रिएट सक्सेसफुल दिसेल. ओके बटनावर क्लिक करून आता जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता तो नंबर इथे टाकायचा आहे आणि जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला होता तो पासवर्ड तिथे टाकून सेंड OTPवर क्लिक करायचा आहे. तुम्हाला आता तुमच्या मोबाईलवर पुन्हा एक OTP येईल. OTP टाकून लॉग इन नाव याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. आता वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म नंबर 6, फॉर्म नंबर 7, फॉर्म नंबर 8 असे 3 फॉर्म दिसेल. तर फॉर्म नंबर 6मध्ये न्यू वोटर रजिस्ट्रेशन म्हणजे वोटर कार्ड जर तुम्हाला नवीन बनवायचं असेल तर त्याची लिंक मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही क्लिक करून न्यू वोटर ID कसं काढायचं ते तुम्ही बघू शकता. तर आपल्याला वोटर ID करेक्शन करायचं आहे. तर फॉर्म नंबर 8 याच्यावर करेक्शन ऑफ एंट्रीज याच्यावर क्लिक करायचं आहे. आता लेट्स स्टार्टवर क्लिक करून इथं डू यू ऑलरेडी हॅव वोटर ID यस याच्यावर क्लिक करून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथे तुमचं वोटर ID नंबर आणि स्टेट सिलेक्ट करून प्रोसेड बटनावर क्लिक करायचं आहे. प्रोसेड बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची अशी माहिती तुमच्यासमोर दिसेल. तुमचं नाव, तुमचं एज, जेंडर, पॅरेंट्स नेम, असेंब्ली, हे तुमचं डिस्ट्रिक्ट, स्टेट ही सर्व माहिती तुमच्यासमोर दिसेल. माहिती पूर्ण बघून घ्या. तुम्हाला काय करेक्शन करायचं आहे ते आपण पुढं करणार आहेत. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला माहिती दिसेल. ही माहिती असेच राहू द्यायची आहे. याच्यामध्ये काही करेक्शन करायचं नाही. इथं खाली आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून खाली 3 ऑप्शन आहे. या 3 ऑप्शनमध्ये काही फिल करायचं नाही आहे. डायरेक्ट नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. शिफ्टिंग ऑफ रेसिडेंट्स म्हणजे एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी 1 नंबरचा ऑप्शन यूज करतात. 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये आपल्याला करेक्शन करायचं आहे तर 2 नंबर याच्यावर क्लिक करून नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिलेशन टाईप, रिलेशन नेम, ॲड्रेस, मोबाईल नंबर, फोटो इत्यादी तुम्ही सर्व प्रकारे माहिती अपडेट करू शकतात. तर आपल्याला नावामध्ये करेक्शन करायचं आहे तर आपण 1 नंबरचं चेकबॉक्सला क्लिक करून नेक्स्ट बटनावर क्लिक करू. इथं तुमचं एंटर युअर नेम इथं
आपल्याला नावामध्ये करेक्शन करायचं आहे तर फर्स्ट नेम आणि मिडल नेम म्हणजेच वडिलाचं नाव इथं टाकायचं आहे. खाली मराठीत ते ऑप म्हणजे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तिसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला तुमचं सरनेम टाकायचं आहे, आडनाव. ते टाकल्यानंतर तेही मराठीत ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्याच्यावर खाली प्रूफ फॉर चेंज ऑफ नेम, आपण चेंज करतो आहे त्यासाठी आपल्याला प्रूफ द्यावं लागेल. तुम्ही पॅन कार्ड किंवा आधार कार्ड या दोन्हीतून एकपैकी देऊ शकतात. मी इथं पॅन कार्ड देतो आहे. पॅन कार्डावर आपण फोटो काढून नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथं तुमचं नाव आणि गावाचं नाव टाकून डन बटनावर क्लिक करा. डन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमची सर्व माहिती तुमच्यासमोर दिसेल. तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, जे सर्व माहिती आहे तुम्हाला दिसेल. तुम्ही चेंज केलेलं, करेक्शन केलेलं ते तुमच्यासमोर दिसेल. हे सर्व झाल्यानंतर खाली कन्फर्म बटनावर क्लिक करा. कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रेफरन्स ID भेटून जाईल. म्हणजे याच्यानुसार तुम्ही तुमचं वोटर ID करेक्शन झाले की नाही तुम्ही त्याला ट्रॅक करू शकतात. ही ID तुम्ही जपून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. आपण आता ट्रॅक कसं करणार आहोत ते बघणार आहोत. वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. इथे एक नंबर ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्मवर क्लिक करून तिथं आपला ID नंबर, आता तो तुम्हाला भेटला तो ID नंबर आणि महाराष्ट्र व स्टेट सिलेक्ट करून ट्रॅक स्टेटसवर क्लिक करा. आता तुम्हाला अशा प्रकारे तुमची माहिती दिसेल. सबमिटेड, इथं अपॉइंटेड, व्हेरिफिकेशन ॲक्सेप्टेड. इथं तुम्हाला तिन्ही चेकबॉक्स हिरव्या कलरचे दिसेल. तर तुमचं करेक्शन होऊन जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. जय हिंद.